बरे आहात ना? आपण सर्वजण आपल्या जागेवर उभा राहावं आणि एक आपल्या परिचयाचं गीत गाऊ. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. सर्वांना हात आहे ना? तर टाळ्या वाजवायच्या सर्वांनी. आता नाही, गाणे गाताना. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे. स्तुति प्रशंसा करे, क्यों ना कुछ होता रहे. उसको हम बाते रहे, चाहे जहाँ भी रहे. उसको हम बाते रहे, चाहे जहाँ भी रहे. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो, आनंदित हो. आज का दिन यहोवा ने बनाया है, हम उसमें आनंदित हो. प्रभु को महिमा मिले, प्रभु को महिमा मिले. सर्वांनी जोरात गा. प्रभु को महिमा मिले, चाहे हो मेरा अपमान. वो बड़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान. वो बड़े मैं घटूं, रहे उसी का ध्यान. आज आज का दिन यहोवा ने अजून एक परिचयाचा आपण गीत गाऊ. येशू तू अच्छा है, येशू तू अच्छा है. येशू तू अच्छा है, येशू तू अच्छा है. येशू तू अच्छा है, तू बहुत अच्छा है. येशू मेरे लिए आया, येशू मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है. यीशु मेरे लिए मरा, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है. यीशु मेरे लिए आया, यीशु मेरे लिए जिया, तू बहुत अच्छा है. यीशु मेरे लिए मरा, यीशु मेरे लिए उठा, तू बहुत अच्छा है. यीशु तू अच्छा है, यीशु तू अच्छा है. यीशु तू अच्छा है, तू बहुत अच्छा है. तू बहुत अच्छा है, तू बहुत अच्छा है. या आपण प्रार्थना करू. हे प्रभू, आम्ही तुझी स्तुती महिमा आराधना करतो, कारण स्तुतीस पात्र असा परमेश्वर तू आहेस. परमेश्वराचे सुंदर मार्गदर्शन आज प्रत्येक तरुण मुला मुलींना प्राप्त झाले. जर आम्हाला यशस्वी जीवन जगायचं आहे तर सर्वात प्रथम आम्ही आमच्या आई वडिलांचा मान सन्मान करत जीवनामध्ये योग्य निर्णय घेत आम्हाला पुढे जाण्याची गरज आहे. आणि म्हणून प्रभू, प्रत्येकाला तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकावर तुझी कृपा द्या तू पुरव. कारण याकोबाचा देव हा आम्हाला उच्चपदी प्रस्थापित करणारा परमेश्वर आहे. हो परमेश्वर, आमच्याद्वारे तुझी ओळख होणं गरजेचं आहे. आणि म्हणून प्रत्येकाने तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकावर तुझी कृपा द्या तू पुरव. जो गट प्रभू या ठिकाणी आता तुझी स्तुती आराधना या ठिकाणी करतील त्या प्रत्येकाने तुझ्या हातामध्ये घे, प्रत्येकाच्या ओठामुखाला स्पर्श कर.
प्रत्येकाची काळजी तू घे आणि प्रत्येकाद्वारे प्रभू तुझं नाव उंच करून घे. जे जज आहे प्रभू त्यांना देखील तुझ्या हातामध्ये घे, त्यांच्यावर देखील तुझी कृपा द्या तू प्रभू. इथून संपूर्ण वेळ तुझ्या आधी समर्पित करीत ही प्रार्थना प्रभू येशूच्या नावात केली म्हणून तो ऐक. आमेन. आपण सर्वजण खाली बसू. थँक्यू पराग साहेब. पुन्हा एक वार सर्वांचं या ठिकाणी स्वागत. प्रभू येशूच्या नावाने सर्वांना सलाम. आपण स्पर्धेला सेकंड जो ग्रुप आहे 13 ते 18 वर्ष त्याला सुरुवात करत आहोत. मी पुन्हा एक वार तुमची सिक्वेन्स सांगून येतो. नंबरप्रमाणे तुम्ही व्यवस्थित वेळेवर या ठिकाणी उपस्थित राहा. पहिलं सॉन्ग गाणार आहे नंदुरबार, दुसरं आहे दोंडाईच्या, तिसरं धानोरा, 4 सलीनपूर, 5 मुंदलवड आणि शेवटचा दडगाव. याच्या व्यतिरिक्त कोणाचा अजून संघ असतील तर आताच सांगा. हां ठीक आहे. मी पहिल्या संघाला आमंत्रित करतो, त्यांनी आपलं गीत सादर करा. नंदुरबार. दोंडाईच्याच गीत नसल्यामुळे 1 नंबर मायनस होऊन जाईल त्याच्यामध्ये. म्हणजे ज्यांचा 4 असेल तो 3 वर गाईल, 5 असेल तर 4 वर गाईल असं समजा. ठीक आहे.
हॅलो. उत्कृष्ट गीत नंदुरबार संघाने सादर केले. त्याच्यानंतर दोंडाच्या नसल्यामुळे आपण धानोऱ्याला आमंत्रित करीत आहोत. एस.आय. नगर धानोरा चर्च पुढे येऊन आपलं गीत सादर करतील. आकाश कीबोर्ड तिचा हॅलो 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 हॅलो
छान छान. भानुराज संघाने चांगलं गीत सादर केलं. यानंतर सेलिनपूर चर्च, सेलिनपूरचे पुढे येतील ना आपलं गीत सादर.
वा, छान. सुंदर गीताबद्दल परमेश्वराची स्तुती असो. आता मुंदलवाड यांचं संघ येईल ना आपलं गीत सादर करेल. आणि त्यानंतर शेवटलं आहे दडगाव. एक अजून वेळ आहे तोवर मी सांगतो, जे शिकवतात गीतं लेकरांकडून, जे गाणे बसून घेतात त्यांच्यासाठी. आता मी जेव्हा हे गाणं ऐकलं, अगदी चांगलं म्हटलं. त्यावेळेस काय होतं की स्केलचा पण प्रश्न येतो. ठीक आहे, बॉईज कीप क्वाईट, क्वाईट. हे वय आहे ना आता, म्हणजे 13 ते 18 आपण घेतले, तर ह्यावेळेस मुलांचं थोडंसं मागे पण मी सांगितलं होतं तुम्हाला, थोडं कंठचा प्रॉब्लेम असतो, व्हॉइस ओव्हर होतं चेंज. आणि मुली असतात, दोघांचं मॅच करायसाठी योग्य स्केल निवडला ना तर ते गाणं अगदी चांगलं होतं. तर खूप लो स्केल केल्यामुळे काय होतं की जे गाण्याचा इम्पॅक्ट असतो तो पडत नाही बरोबर व्यवस्थित, ते शब्दही ऐकू येत नाही. तर इथून पुढे लक्ष असू द्या, जे पण गीत गाणं किंवा जे कीबोर्ड वाजवतात, तुम्हाला लक्षात येत असेल की स्केल कसं चेंज करायचं. थोडं हाय पिच घेतलं तर एकदम व्यवस्थित होतं का नाही, मागे तुम्हाला मी म्हटलं तर त्याप्रमाणे. परंतु ठीक आहे, येणाऱ्या काळात तुम्ही ह्याच्याकडे लक्ष द्या. यानंतर या ग्रुपनंतर धडगावचं संघ येईल ना आपलं गीत सादर केलं.
टाळ्या कमी पडत आहे. छान गीताबद्दल परमेश्वराची स्तुती असो. या सत्रातलं या गटामधलं शेवटलं गीत सादर करण्यासाठी येत आहे दळगाव मंडळी. मी त्यांना विनंती करतो त्यांनी पुढे यावं आपलं गीत सादर करायचं. दडगाव. यानंतर आपलं हे सेकंड सेशन फर्स्ट अँड सेकंड सेशन समाप्त होणार आहे. आपण मग जेवायला जाणार आहोत आणि त्यानंतर शेवटला जो गट आहे 18 वर्षावरील आपण पुन्हा एक या ठिकाणी एकत्र येणार आहोत 4 वाजता. मी पुन्हा सांगतो वेळ 4 म्हणजे 4ला आम्ही सुरू करणार आहोत कारण मग सायंकाळी परत 6ला आपल्याला 6:30 वर्षिप आणि 7ला सभा सुरू होणार आहे. तर जास्त संघ असल्यामुळे मोठ्या गटामध्ये तर कृपया वेळेवर ह्या. जर आपलं नाव पुकारलं गेलं नाही ना आपला संघ हजर नसेल तर आम्हाला नाईलाजाने मग त्या संघाला बाद करावं लागेल. म्हणून 4 म्हणजे 4ला आपण सुरू करणार आहोत शेवटल्या गटाची स्पर्धा. थँक्यू. Kabira
छान. येणाऱ्या काळामध्ये अपेक्षा आहे की वेगवेगळ्या भाषांमधले गीतंसुद्धा आम्ही अपेक्षित करीत आहोत. थोडी व्हरायटी जर राहिली, बहुतेक आपण हिंदी गीतं म्हणतो किंवा एखादं मराठी असतं, एक आदिवासी किंवा बेंगॉली. भारताच्या अनेक राज्यामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात. तुम्हाला मुभा आहे त्या भाषेमध्ये गीत सादर करण्याचं. पुन्हा एक वेळ प्रभूच्या नावाने आपणा सर्वांचे मी आभार मानतो. पुन्हा जोरदार टाळ्या वाजूया आपल्या स्वतःसाठी सुद्धा आणि परमेश्वरासाठी. देवाची स्तुती असो. खूप महिन्यापासून आपण मेहनत घेत आहात ह्या गीतांसाठी आणि जे उद्देश आम्ही वारंवार सांगतो की हे कॉम्पिटिशन ठेवण्याचा उद्देश हाच आहे की दर रविवारी किंवा जेव्हा कार्यक्रम होतात तुमच्याकडे की ह्या तरुणांनी ह्या लहान लेकरांनी मंदिरामध्ये जाऊन परमेश्वराची स्तुती निरंतर करावी न चुकता. देवा तुम्हाला आशीर्वाद देव. मी विनंती करतो. हा सेशन संपला आहे. पुन्हा एक बार तुम्हाला आठवण करून देतो. 4 वाजता शेवटला जो गट आहे 18 वर्ष त्यावरील 4 वाजता शार्प आपण इथं सुरू करणार आहोत. 4 नंतर जर तुमचं नाव पुकारलं गेलं, हजर राहिला नाही संघ, तर नाईलाजाने मी जसं सांगितलं तुम्हाला बाद केलं जाईल. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे. लगेच संध्याकाळी आपल्याला मीटिंग आहे. हां, अजय सर. ओके. आज आमचे कलिग, आमचे बंधू, आपण सर्वजण ओळखतात, अंजय सरांचं आज वाढदिवस आहे. सचिनचा पण वाढदिवस असतो, माहिती आहे ना, तेंडुलकरचा. तर सरांचा आज वाढदिवस आहे. मी विनंती करतो पाळक साहेबांना आपण त्यांच्यासाठी प्रार्थना करू. हे दयाळू देव बापा, आम्ही आभार मानतो आजच्या या सुदीन दुपारच्या समयासाठी. सुमधुर गीतं प्रभू तुझ्या स्तवनासाठी लेकरं गात आहे आणि या सर्व सेवेमध्ये प्रभू आमच्या क्वायरलाही तू नेहमीच आपली कृपा पुरवित आहेस. आमचे प्रिय बंधू अंजय वळवी सर यांच्यासाठी आम्ही धन्यवाद देतो. आजच्या त्यांच्या जन्मदिनाप्रित्यर्थ प्रभू पुन्हा एक वार त्यांना तुझ्या पवित्र मंदिरी तुझ्या पवित्र हातामध्ये समर्पित करतो. जी गीत गायनाची सेवा त्यांच्याद्वारे होत आहे दे बापा, ती अधिक आशीर्वादित कर व अनेकांना सुवार्ता सांगण्यासाठी त्यांचा उपयोग करून घे. आम्ही प्रार्थना करतो त्यांची पत्नी, त्यांची प्रिय लेकरं यांच्यावर तुझा आशीर्वाद असू दे. आईंसाठी आमची प्रार्थना आहे, त्यांचं तू सहाय्य करता असा हो. प्रार्थना करतो दे बापा, त्यांच्या सेवेद्वारे तू गौरविला जा. दीर्घायुष्य, कल्याण आणि वयोवृद्धी ही त्यांना लाभू दे आणि त्यांच्या जीवनाद्वारे अनेकांना दे बापा तू प्रेरणा देणारा असं हो. आता आम्ही सेशन संपवून जेवणासाठी जाऊ व सायंकाळी एकत्र येऊ. हे सगळं आशीर्वादाचं होऊ दे. या सर्व सेवेसाठी प्रभू जे सहकार्य करीत आहे अशा सगळ्यांना तुझी कृपा लाभू दे. प्रभू येशूच्या नावाने मागतो म्हणून तू आहे. आमेन. मी सर्वांचे मनापासून आभार मानतो. माझ्या वाढदिवसाच्या या शुभेच्छा तुम्ही मला या ठिकाणी एक आगळ्या आणि वेगळ्या प्रकारे पहिल्यांदा मला हा अनुभव या ठिकाणी आलेला आहे. तर सर्वांचे मी आभार मानतो. जयकर सर, सत्यजित नाईक सर, रेव्हरंट अनुप वळवी आणि आमचे सर्व कलिग्स आणि आपण सर्वजण. थँक्यू सो मच. थँक्यू सर. आभार मानतो अंजय सर, उपासनी सर आणि दीक्षित सर यांचे. ते सकाळपासून आपल्यामध्ये आहेत आणि या ज्या स्पर्धा आहेत त्याचे ते जजिंग करत आहेत. त्यासोबत नाईक सरसुद्धा आहेत. हे थांबा जरा. ओके, ठीक आहे. ज्यांना जेवण वाढायचं आहे ते जाऊ शकतात. ठीक आहे, जेवण झालं आहे, तयार आहे. संध्याकाळची वर्शिप धुळे आहे का? कोणाची इच्छा आहे संध्याकाळची वर्शिप करायला? कोण करू सायंकाळची वर्शिप कोणी करणार? नरगाव, मुंदलवड, सेलिमपूर. अरे 6:30 शार्प आपल्याला सुरू करायचं आहे. ठीक आहे, आम्ही करू. नंदुरबार, अरे कोण आहे? मुंदलवड. ठीक आहे, मुंदलवडचं 6:30. अजून कोणाला गीतं गायची असतील तर एक ग्रुप, म्हणजे मग अर्धे तुम्ही असं टाईम डिवाईड करा. ठीक आहे, तर मुंदलवड सायंकाळी
वर्शिप करणार आहे. 6:30ला पण शार्प आपल्याला करायचं. 7ला त्यांच्या हातात माईक द्यायचा आहे वक्त्यांच्यात. तुम्हाला कोणी तुम्हाला पण करायचं. 6:30 वर्गणीला बघू आपण तुमच्या सगळ्यांना.